संत ज्ञानेश्वर माऊलींची पालखी थोड्याच वेळात पंढरपूरच्या दिशेने प्रस्थान ठेवणार। आळंदीत वारकऱ्यांची मोठी गर्दी, विठू नामाच्या गजरात वारकऱ्यांचा उत्साह। आळंदीमध्ये माऊलींच्या पालखी प्रस्थान सोहळ्याला मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची उपस्थिती, फुगडी खेळून मुख्यमंत्र्यांचा प्रस्थान सोहळ्यात सहभाग। आळंदीमध्ये इंद्रायणी घाटाची मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून पाहणी, मावळचे खासदार श्रीरंग बारणेंसह वारकऱ्यांची यावेळी मोठ्या प्रमाणात गर्दी। पुण्याच्या इनामदार वाड्यातील मुक्काम पूर्ण करून संत तुकोबांची पालखी मार्गस्थ। इनामदार वाड्यातून पालखी बाहेर पडल्यानंतर वारकऱ्यांकडून तुकाराम माऊलींचा गजर। हिंदू मुस्लिम ऐक्याचं प्रतीक असलेल्या हजरत अनगढ शहाबाबा दर्ग्यावर मानाची पहिली आरती संपन्न, हजारो भाविकांची उपस्थिती। संत तुकाराम महाराजांची पालखी चिंचोली निगडी मार्गे आकुर्डीत, तुकोबांच्या पालखीचा पहिला मुक्काम विठ्ठल मंदिरात। सुरक्षेच्या कारणास्तव एनडीआरएफचं पथक आळंदीत दाखल, कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून प्रशासनाकडून खबरदारी। बारामतीतील निंबूत इथल्या गोळीबारातील जखमी रणजित निंबाळकर यांचा उपचारादरम्यान मृत्यू, शर्यतीच्या बैलाच्या व्यवहारातून गोळीबार झाला होता। बारामतीमध्ये बैलाच्या व्यवहारातून रणजित निंबाळकरांवर गोळीबार, या पार्श्वभूमीवर निंबाळकरांच्या पत्नीसह इतर नागरिक वडगाव निंबाळकर पोलीस ठाण्यासमोर जमले। आरोपी गौतम काकडेला अटक करण्याची मागणी। महाराष्ट्र विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात कालावधीत अभ्यंगतांना फक्त मंगळवार आणि गुरुवारी मर्यादित संख्येने प्रवेश मिळणार, विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकरांची घोषणा। गणेश मूर्तिकारांना मोफतमध्ये शाडू मारुती उपलब्ध करून देणार, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची विधानसभेत घोषणा। ज्येष्ठ नागरिकांसाठी मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना सुरू करणार, सर्व धर्मातील ज्येष्ठ नागरिकांना विचार करून योजना सुरू करणार असल्याची मुख्यमंत्र्यांची माहिती। साऊथ कोरियाचा हुंदाई प्रकल्प पुण्याला येणार, गेल इंडिया कंपनी महाराष्ट्रात 4,500 कोटींची गुंतवणूक करणार असल्याची उदय सामंत यांची माहिती। आगामी विधानसभा निवडणुकीत आरपीआयची महायुतीकडे 8 ते 10 जागांची मागणी, मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करू, आरपीआयचे अध्यक्ष रामदास आठवले यांची मागणी। अर्थसंकल्पाला मान्यता मिळाली नसताना जीआर काढता येत नाही, हा सभागृहाचा हक्कभंग होतो की नाही, मुख्यमंत्र्यांनी जीआर पटलावर ठेवल्यावर विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवारांचा सवाल। राज्य सरकार भारतीय संविधानाचा अपमान करणारा सरकार, आदित्य ठाकरेंचा सरकारवर निशाणा। लोकसभा निवडणुकीमध्ये ज्या ठिकाणी रामाचा संबंध त्या ठिकाणी भाजपचा पराभव, अयोध्या आणि नाशिकच्या पराभवावरून जयंत पाटलांचा विरोधकांना टोला। आज महाराष्ट्र जातीपातीत अडकला असला तरी निश्चितपणे त्यातून बाहेर येईल, मी महाराष्ट्राला त्यातून बाहेर काढेन, राज ठाकरेंची ग्वाही। कोयना जलविद्युत धरण प्रकल्पग्रस्तांकडून ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी आणि सातारा जिल्ह्यातील तालुक्यांमध्ये आंदोलन, अधिवेशनात राज्य सरकारनं कोयना प्रकल्पग्रस्तांना शाश्वत न्याय द्यावा, आंदोलकांची भूमिका। भिवंडीच्या कल्याण नाका ते धामणकर नाका दरम्यान खड्ड्यांमुळे वाहतूक कोंडी, वाहतूक सुरळीत करण्यासाठी वाहतूक पोलिसांकडून खड्डे बुजवण्यात आले, महानगरपालिकेचं मात्र दुर्लक्ष। पालघरच्या मनोर विक्रमगड मार्गावर एसटीचा अपघात, चालकाचं नियंत्रण सुटल्यानं बस रस्ता सोडून शेतात, घटनेत कोणतीही जीवितहानी नाही। कल्याण डोंबिवली महापालिकेकडून 15 दिवसांपासून दूषित पाणी पुरवठा, मनपा अधिकारी दुर्लक्ष करत असल्याचा नागरिकांचा आरोप। मुंबईतील कॅफे म्हैसूर हॉटेल मालकाची 25 लाखांची फसवणूक करणाऱ्या 2 आरोपींना दिल्लीतून अटक, सॅन पोलिसांची कारवाई। मुंबई नाशिक महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा, महामार्गावरचे खड्डे, आसनगावमध्ये सुरू असलेल्या रेल्वे पुलाचा आणि वाशिममधील उड्डाण पुलाच्या कामामुळे वाहतूक कोंडी झाल्याची माहिती। भिवंडी शहरात नारपोली गावाची भिंत आणि छत कोसळून एकाचा मृत्यू, नारपोली पोलीस ठाण्यामध्ये अकस्मात मृत्यूची नोंद। जुलैमध्ये मुंबईत म्हाडाच्या 1900 घरांसाठी लॉटरी, प्रथमच मध्यम आणि उच्च उत्पन्न गटातील लोकांसाठी गोरेगाव, प्रेमनगर येथे तब्बल 332 हायफाय घरांची उभारणी। उच्च न्यायालयानं फटकारल्यानंतर मुंबईत फेरीवाल्यांविरोधात महापालिकेकडून धडक कारवाईला सुरुवात, महत्त्वाच्या 20 ठिकाणांवरून महापालिकेकडून पथकं तैनात। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।